हाय, मी सारिका तुमचं चिव काऊ ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण चॉकलेटचा केक बनवणार आहोत। त्यासाठी अर्धा किलोचे टीनचे भांडे घेतलेले आहे। त्यामध्ये थोडेसे तेल टाकून त्या भांड्याला कव्हर करून घ्यायचे आहे। चॉकलेट गनाश केक आपण आज बनवणार आहोत। आता या भांड्यामध्ये थोडासा मैदा टाकून या भांड्याला कव्हर करून घ्यायचे आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये 150 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन या ग्लासने मोजून मी घेतलेले आहे। पातेल्यामध्ये प्रीमिक्स ओतून त्यामध्ये 2 स्पून तेल, कोणतेही तेल टाकले तरी चालेल, 2 स्पून तेल टाकून घेतले। त्यानंतर यामध्ये चॉकलेट इसेन्सचे 2 ते 3 थेंब टाकून घेतले। आता प्रीमिक्स नुसार त्यामध्ये पाणी ओतून घ्यावे। प्रीमिक्स वरती अवलंबून असतं त्यामध्ये पाणी किती लागेल, यासाठी पाणी आवश्यकतेनुसार ओतावे। आता आपले बॅटर तयार आहे। हे तयार झालेले बॅटर आता या टीन मध्ये ओतून घेऊया। टीन मधली हवा घालवण्यासाठी ते 4 ते 5 वेळा टॅप करून घ्यावे। आता हा टीन प्रीहीट केलेल्या कुकर मध्ये स्टँड ठेवून तो टीन कुकर मध्ये ठेवून घ्यावा। व्यवस्थित ठेवावा मधोमध, म्हणजे आपला केक इकडून तिकडून फुगणार नाही, बरोबर वरती एका सरळ रेषेमध्ये फुगेल। कुकरची शिट्टी काढून कुकरचे झाकण लावून घ्यावे। गॅस स्लो फ्लेम वरती ठेवून द्यावा। आता आपण गनाश तयार करूया। गनासाठी गॅसवरती पाणी उकळून घेतलेले आहे। आता त्यावरती एका डिश मध्ये हे चॉकलेटचे तुकडे घालून त्यामध्ये थोडे थोडे दूध ओतावे। दूध ओतून ते असेच हळूहळू हलवावे। याला डबल बॉयलर मेथड असे म्हणतात। आता आपले गनाश व्यवस्थित तयार झालेले आहे। हे तयार झालेले गनाश थोडे थंड करून घ्यावे। थंड झाल्यानंतरच केकवरती अप्लाय करावे। आता क्रीम तयार करून घ्यावी। आता आपला केक शिजून तयार आहे। हा थंड झाल्यानंतर सुरीने त्याला खाचा मारून घ्याव्यात आणि त्यानंतर धाग्याने हळूहळू खाचा मारून घेतलेल्या आहेत त्यावरती ठेवून घालून हा विरुद्ध दिशेने हळूहळू ओढून घ्यावा। ओढताना हा धाग्याने केक खूप छान रित्या कापला जातो। हा पहा किती छान 2 लेयर झालेल्या आहेत आपल्या केकच्या। आता आपण या लेयरला शुगर सिरप अप्लाय करून घेणार आहोत। या शुगर सिरप मध्ये चॉकलेट इसेन्स थोडा टाकला होता। आता आपण व्हिप क्रीम या केकवरती लावूया। त्यानंतर थोडेसे
थोडासा चॉकलेट सिरप या केकवरती अप्लाय करावा. चॉकलेट केक आहे म्हटल्यानंतर चॉकलेट सिरप जास्तच ओतून घ्यावे, त्यामुळे केक छान लागतो. हे स्प्रेड करून घ्यावे. आता यावरती चोको चिप्स टाकावे. चोको चिप्सने केक खूप छान लागतो. आता यानंतर दुसरी लेयर ठेवून घ्यावी. केकची दुसरी लेयर ठेवून घेतल्यानंतर केकला साईडने थोडी थोडी व्हिप क्रीम लावून घ्यावी. आता साईडून व्हिप क्रीम लावून झालेली आहे आपली. त्यानंतर वरच्या साईडला व्हिप क्रीम ही पायपिंग बॅगमध्ये भरून वरती अप्लाय करावी. पायपिंग बॅगमध्ये व्हिप क्रीम भरून अशी अप्लाय केल्यामुळे आपल्या केकचे फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते आणि वेळही कमी लागतो. अशा तऱ्हेने व्यवस्थित पायपिंग बॅगच्या सहाय्याने केकवरती व्हिप क्रीम अप्लाय करून घ्यावी. त्यानंतर पॅनलेट नाईफच्या सहाय्याने या केकला फिनिशिंग करून घ्यावी. आता या केकची व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यावी. वरूनही पॅनलेट नाईफच्या सहाय्याने फिनिशिंग करून घ्यावी. बाजूला आलेली क्रीम अशी ओढून घ्यावी, म्हणजे केकला छान फिनिशिंग येते. आता आपण क्रॉपरच्या सहाय्याने केक फिनिशिंग करून घेऊया. क्रॉपरच्या सहाय्याने बघा छान फिनिशिंग येते केकला. आता वरच्या साईडला जी क्रीम आलेली आहे ती आपण पॅनलेट नाईफने अशी थोडी थोडी ओढून घेऊया, म्हणजे केक फिनिशिंग येते. त्यानंतर केक थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे नंतर त्यावरती गनाश ओतण्यास सोपे जाते. आता आपला केक फिनिशिंग झालेला आहे. आता हे थंड झालेले गनाश या केकवरती थोडे थोडे पायपिंग बॅगमध्ये भरून स्प्रेड करून घ्यावे. गनाश घट्ट असेल तर अप्लाय करायला अवघड जाते. आता आपले गनाश या केकवरती पायपिंग बॅगच्या सहाय्याने व्यवस्थित स्प्रेड करून झालेले आहे. बघा आपला केक किती छान दिसतो. ड्रिपिंग पण व्यवस्थित दिसत आहे. आता यानंतर नूर नोझलच्या सहाय्याने केकला बॉर्डर करून घेऊया. हे बघा नूर 46 या नोझलच्या सहाय्याने आपण केकला पूर्ण बॉर्डर करून घेऊया, म्हणजे आपला केक खूप छान दिसतो.
आपली बॉर्डर करून झालेली आहे. नूर नोझलने बॉर्डर खूप छान दिसते. पूर्ण केकला नूर नोझलने बॉर्डर आपली झालेली आहे. आता आपण या केकवरती नाव टाकून घेऊया. पहिल्यांदा हॅपी बर्थडे टाकूया. केकवरती नाव टाकून आपले झालेले आहे. आता माझ्याकडे काही गोल्डन स्प्रिंकल्स आहेत, त्या आपण या केकवरती लावून घेऊया. म्हणजे आपल्या केकचे डेकोरेशन एकदम छान दिसेल. हे पहा, अशा रीतीने स्प्रिंकल्स लावून घेऊया. आता थोडेसे सिल्वर स्प्रिंकल्स आहेत, ते देखील थोडे थोडे टाकून घेऊया. म्हणजे केकला अगदी छान प्रकारे फिनिशिंग येईल. केक आपला एकदम छान दिसेल. स्प्रिंकल टाकून झालेले आहेत. हा पहा, केक किती छान दिसतो. आता माझ्याकडे थोडी चेरी आहे, ती चेरी केकवरती लावून घेऊया. चेरीमुळे बघा केक किती छान दिसायला लागला. केकचं डेकोरेशन आपण आपल्या इच्छेप्रमाणे करू शकतो. मला जसे वाटले तसे मी केले. तुम्ही तुमच्या मनाने जसे हवे तसे तुम्ही करू शकता. कोणाला स्प्रिंकल आवडतात, कोणाला आवडत नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेने आपण डेकोरेशन करू शकतो. हे चॉकलेट गनाश दुधापासून बनवलेले आहे, त्यामुळे खूप छान दिसते आणि एकदम व्यवस्थित केकवरती पण अप्लाय करता येते.